इलेक्शनचा निकाल असा काही लागला की सगळेच झाले थक्क. नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. तर घडतं असं, जानू जयंतला म्हणते आज मी ऑफिसमध्ये नाही येणार. तो जानू पण आज तर मीटिंग आहे ना. ती नाही जयंत, माझी रात्री झोपच नाही झाली. मी एक काम करते, विश्वालाच घरी बोलवते. जयंत म्हणतो विश्वाला कशाला? ती का जयंत सर, तुम्हाला संशय येतो का? हे बघा, असा संशय घेतलेला मला अजिबात चालणार नाही. तो ठीक आहे जानू, मी पण घरूनच काम करतो. ती अच्छा, म्हणजे विश्वा घरी यायचा म्हटल्यावर तुम्ही लगेच घरी राहणार? तो तसं नाही जानू, मी घरून काम करू शकतो, पण ठीक आहे मी जातो ऑफिसला. आता जयंतची अजिबात इच्छा नसते, पण जानूमुळे तो ऑफिसला जातो. विश्वा घरी येतो. जानू म्हणते विश्वा, मी त्याला चांगलाच धडा शिकवणार. ती त्याच्या हातावर हात ठेवते. तो जानू, अगं हे काय करतेस? तो इकडे तिकडे बघतो. ती म्हणते विश्वा, अजिबात घाबरू नकोस. आता या घरामध्ये कुठलाही कॅमेरा नाही आणि आता तर त्या जयंतला घाबरायची काहीच गरज नाही. त्यांनी मला जेवढा त्रास दिला ना, मी तेवढा बदला घेणार. आता काय काय झालेलं असतं हे जानू त्याला सांगते. श्रीनिवास म्हणतो लक्ष्मी, एकदा जागेची पूजा झाली आहे, परत का? ती अहो तुम्ही बघितलं ना त्यावेळेस किती गोंधळ झाला, म्हणून म्हटलं पुन्हा एकदा पूजा घालावी, म्हणजे काही अडथळा नको. तर आपली कंपनी चालू झाली की सगळेच प्रॉब्लेम दूर होणार. लक्ष्मी म्हणते फक्त कंपनी चालू करून काय फायदा, कुणी कामालाच नसेल तर? तो लक्ष्मी मिळेल पुन्हा. ती अहो आपण किती लोकांना ट्रेनिंग दिलं आणि नंतर कामाला ठेवलं होतं, पण आता पुन्हा तेच. तेवढ्यात एक जण येतो आणि म्हणतो मी कामाला परत यायला तयार आहे. श्रीनिवास म्हणतो बघ लक्ष्मी, नाव घेतलं आणि हजर झाला. तो माणूस म्हणतो साहेब मला पुन्हा काम द्या, मी अजिबात निघून जाणार नाही. श्रीनिवास म्हणतो आठवतंय ना आपण काय काम करायचो ते? तो हो साहेब. श्रीनिवास म्हणतो चल तर मग लाग कामाला. तो माणूस पाय पकडतो आणि श्रीनिवासचे आभार मानतो. जयंत घरी येतो आणि म्हणतो जानू कसा होता आजचा दिवस? जानू रागात म्हणते जयंत सर तुम्ही हे मुद्दाम केलं ना? तो जानू मी कुठे काय केलं? ती काय केलं हे बघितलं का? तुम्ही किती पार्सल मागितले? अहो अर्धा तासाला पार्सल येत होतं. विश्वा आणि मी कुठलंही काम करू शकलो नाही. आम्ही दोघं घरी म्हटल्यावर जयंत सर तुम्ही हे मुद्दाम केलं ना आम्हाला त्रास देण्यासाठी? तो जानू मी कुठलंही पार्सल मागितलं नाही. ती जयंत सर तुम्ही खोटं बोलू नका, हे तुम्ही मागितलं नाही मग मी मागितलं? तो जानू मी असं कुठं म्हटलं? पण अगं मी कुठलंही पार्सल मागितलं नाही. ती बॉक्स आणते आणि त्याच्यावरचं नाव दाखवते आणि म्हणते हे नाव तुमचंच आहे ना? तो हो जानू हे तर माझंच नाव आहे, पण अगं मला नाही आठवत मी असं काही मागितलेलं. ती जयंत सर तुम्हाला झालंय काय? तुम्हाला काहीच आठवत नाही? तो विचारतो पण हे पार्सल कसले? ती जयंत सर तुम्हाला माहिती आहे मी कुणाचंही पार्सल उघडत नाही, पण चला आता तुम्ही म्हणतात तर आपण पार्सल उघडूया. जानू आता पार्सल उघडते, त्यामध्ये मोठा सुरा निघतो. ती आता ओरडते जयंत सर तुम्ही का केलंस असं? का करताय असं? तो जानू अगं मी काय केलं? ती आपल्या किचनमध्ये सुरी असताना तुम्ही अजून का मागितली? नाही, ही किचनमध्ये सुरी नाही आहे, हा मोठा सुरा आहे कुणाला तरी मारण्यासाठी. जयंत सर तुम्ही कुणाचा खून करणार? मला मारणार की काय? तो नाही जानू मी तुला का मारू? अगं माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तो आता दुसरं पार्सल उघडतो, त्यामध्ये दोर असतो. जानू आता पुन्हा हायपर होते आणि म्हणते दोर कुणाला फाशी देणार आहे? जयंत समजावण्याचा प्रयत्न करतो, पण जानू मात्र त्याला खूप चिडवत असते. तिसरं पार्सल उघडल्यानंतर त्यामध्ये विषाची बाटली असते. जानू म्हणते जयंत सर तुम्ही हे विष मागवलं मला मारण्यासाठी? आता जयंत पुन्हा तिला समजावतो आणि चौथं पार्सल उघडतो, त्यामध्ये ब्ल्यू कलरचा पाण्याचा ड्रम असतो. जानू म्हणते म्हणजे तुम्हाला ह्यामध्ये घालणार? तो जानू अगं काय बोलतेस, मी का करेल असं? ती नाही, माझा तुमच्यावर अजिबात विश्वास नाही, मी माझ्या घरी जाते. आता ती जायला लागते. जयंत तिला समजावतो. जानू तो वर जाते, पण जयंत पायरीवर बसतो आणि खूप रडत असतो. इकडे एक जण दारावर येतो आणि विना जाते. तो तिला लेटर देतो. विना वाचते, तिच्या पायाखालची जमीनच सरकते. तेवढ्यात लक्ष्मी येते आणि म्हणते काय ग विना? ती काही नाही आई. ते आता लक्ष्मीपासून ते लेटर लपवते. इकडे गाडेपाटलांच्या घरी सगळे जेवायला बसतात. सिद्धूंत पप्पा आज मतदानासाठी खूप गर्दी होती आणि विशेष म्हणजे कुठलंही भांडण झालं नाही, अगदी शांततेत पार पडलं. संपतराव म्हणतात हो ना सगळं व्यवस्थित झालं. आजी म्हणते आता बघूया कोण निवडून येतं ते. सिद्धू म्हणतो कोण? भावनाच येणार. जेव भावना. तेवढ्यात निलांबरी येते. आदिराज तिला म्हणतो बस जेवायला. ती आता बसत म्हणते बसते पण जेवणार नाही. सगळे तिच्याकडे आश्चर्याने बघायला लागतात. आजी म्हणते का नाही जेवणार? ती काय ना आजी आज माझा निर्जली उपवास आहे. आजी म्हणते तू आणि उपवास का ते? निलांबरी म्हणते निवडून येण्यासाठी, आणि मला खात्री आहे मीच निवडून येणार.
तेवढ्यात रेणुका म्हणते, अहो दिवसभर सगळ्यांची किती दगदग झाली, आता जेवण करा बघू. भावना घास घ्यायला लागते. तेवढेच संपतराव म्हणतात, उपवास भावनाला काय जमणार आहे. सिद्धू म्हणतो, भावना जेव तू. ती पुन्हा घास घ्यायला लागते. आजी म्हणते, निवडून येण्यासाठी काहीतरी करावं लागतं, असं काय कुणी फुकट निवडून येतं का. सिद्धू म्हणतो, काय चाललंय तुमचं. निवडून येण्यासाठी कामं करावं लागतात, उपास पकडून काही चालत नाही. आता संपदा आणि आजीचा रोग भावनाकडेच असतो. सिद्धू म्हणतो, भावना तू जेव. ती नकोय मला. तो दोघांचेही ताट उचलतो आणि म्हणतो, चल बाहेर आपण शांततेने जेऊया. आता नीलंबरी स्माईल करते. दोघंही बाहेर जातात. सिद्धू म्हणतो, भावना हे गे. ती सिद्धिराज, मला अजिबात भूक नाही. तो भूक नसेल तरी बाळासाठी खावंच लागणार. आणि आता आपण दोघंही ना, मी तुला घास भरवतो. ती सिद्धिराज, एकटं असायची काय गरज आहे, तुम्ही तर सगळ्यांसमोर घास भरवता. तो आता भावनाला घास भरवतो आणि भावना खात असते. इकडे विना खूप टेन्शनमध्ये असते. तेवढ्यात वँकी येतो. हातातलं लेटर बघतो आणि खुणेने विचारतो, काय आहे. भावना म्हणते, ती आईची मैत्रीण नाही का, जिच्या घरात आपण राहतो. तिने लेटर पाठवलं, तिला हे घर विकायचंय. वँकी भाऊजी, आता आपण काय करायचं. वँकी खुणवतो, आईला सांगितलं का. ती नाही ना, माझी हिंमतच नाही झाली. वँकी खुणवतो, आपण असं केलं तर, हे घरच विकत घेतलं तर. विना स्माईल करत म्हणते, हो आपण तर घर बांधणार आहोत, त्यापेक्षा हेच विकत घेऊया. तसं पण आपल्या पेटंटचे पण पैसे येणार आणि कंपनी पण चालू झाली. वँकी भाऊजी थँक्यू हा, तुम्ही छान आयडिया दिली. जयंत शांत झोपलेला असतो. जानू त्याच्याकडे बघते आणि म्हणते, जयंत तुला शांत झोपण्याचा अजिबात अधिकार नाही. मी तुला असा काही त्रास देणार की झोपेतही मीच तुला दिसली पाहिजे. तो असा रात्रभर दचकून जागा झाला पाहिजे. ते आता जयंत सर करते आणि त्याला उठवते. तो काय झालं जानू. ती जयंत सर, तू माझ्याशी असं का वागू शकता. ती आता जयंतला पुन्हा दोष द्यायला लागते आणि म्हणते, त्यापेक्षा मी जाते. जयंत म्हणतो, प्लीज जानू, तुझ्याशिवाय मला कुणीच नाही, प्लीज जाऊ नकोस. तो आता जानूच्या मागे जातो. जानू खाली जाते. तो तिचे पाय पकडतो आणि रडत म्हणतो, जानू मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत, मला तुझ्याशिवाय कुणीच नाही. पण जानू म्हणत असते, मी नाही राहू शकत तुमच्यासोबत. तो आता खूप गायवाय करतो. ती ठीक आहे, माझी एक अट आहे. तो कसली अट जानू. ती ह्यापुढे मी तुमचं काही ऐकणार नाही. मला जे हवंय तेच मी करणार. जिथे जायचं तिथे जाणार, ज्याच्याशी बोलायचं त्याच्याशी बोलणार. खरं तर जयंतची अजिबात इच्छा नसते, पण तो म्हणतो, ठीक आहे जानू, तुला जे पाहिजे ना ते कर, मी काही बोलणार नाही. तो आता वर निघून जातो आणि जानू विश्वाला फोन करते आणि ते विश्वा, मी त्या जयंतला बरोबर ठिकाण्यावर आणलं. त्याला मी सांगितलं, मी तुझं काही ऐकणार नाही, त्याला मी असा तडपावणार ना. विश्वा म्हणतो, जानू मला तुझ्याकडे बघून खूप आनंद होतोय. मी त्या दिवसाची वाट बघतोय. त्या जयंतला त्याच्या कर्माची शिक्षा मिळेल. जेव्हा त्याला समजेल ना तू त्याला ही शिक्षा दिली, तेव्हा त्याच्यासाठी तो खूप वाईट दिवस असेल. जानू ते विश्वा, तो दिवस लवकरच येणार. तुम्हाला काय वाटतं, जानू जयंतसोबत योग्य वागते की अयोग्य, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.